कठीण प्रसंग आहे. घरामध्ये खायला अन्नाचा खण नाही आणि खिशामध्ये माझे फक्त 20 रुपये आहेत. 3 पोरं बायको उपाशी आहे. आता या 20 रुपयाचं काहीतरी खायला घेतो आणि बायका पोरांना नेऊन तरी देतो. मित्र बरं झालं मित्र भेटलं असतो मला. फार मोठी कठीण परिस्थिती आल्यावर माझे मित्र. काय झालं रे? घरी येऊन गचकला का काय? गचकला नाही मित्र. अरे फार वाईट परिस्थिती आली माझ्या. म्हणजे माझी बायको पोरं भुकेलं तळपळून मरतायत. म्हणजे उघड्यापासून नागडा गेला शरीरात थंडीना मिळाला. तुझ्यासारखीच माझी अवस्था आहे मित्र. माझ्या घरी पण तेच वांद्यात माझे बायका पोरं उपाशी आहेत. नाही मित्र तुझ्यापेक्षा जास्त कठीण परिस्थिती माझ्यावर. माझ्यापेक्षा कठीण परिस्थिती तुझ्यावर येऊ शकत नाही. त्याहीपेक्षा जास्त कठीण परिस्थिती माझ्यावर मित्र. माझी बायको पोरं भुकीने तळपळत आहेत आणि जर मी त्याला काही खायला घरी घेऊन गेलं नाही आणि ते जर मेले तर त्याचं पूर्ण श्राप तुझ्यावर बसेल ना. तू एक काम कर, मला कसंही कर, तू 20 रुपये दे मित्र. माझ्याकडे फेकून मारायला दमडी पण नाही. ते मोठे वांदे झाले. काय एक पैसा नाही माझ्याकडे. माझ्याच घरी मोठे वांदे आहेत. माझी बायका पोरं उपाय. मित्र असं करू नको. तू मला 20 रुपये दिले नाही आणि मी घरी काही खायला नेलो नाही तर माझं बायको आणि पोरं भुकेले मरतील रे. आणि याचा श्राप तुझ्यावर बसायला. खरंच तुला परमेश्वर कधीच माफ करणार नाही रे. आणि मित्र जर मित्राच्या कामी नाही आला तर कशाची मैत्री. खरंच मित्र फार संकटात सापडलो रे. काळजी करू नको. आहे ना 20 रुपये माझ्या खिशात. हे 20 रुपये घे. तुझ्या बायका पोरांना खायला घाल. माझे बायका पोरं उपाशी राहिले तर राहू दे. याला म्हणतात मित्र. मित्र असा तर तुझ्यासारखा. खरंच मित्र फार मोठे उपकार केलेस मित्र माझ्यावर. अजून एक छोटासा उपकार कर. त्या हॉटेलमध्ये जा आणि माझ्याकरता 1 प्लेट आलू बोंडे आणि 1 कप चहा घेऊन ये. अरे पण आता माझ्याकडे पैसे नाहीत. काय पैसे नाही? अरे जे 20 रुपये तुझ्या जिंदगीवर पैसे नाहीत तर जगतोच कशाला मग पैसे नाहीत तर. अरे पैसे नव्हते तर मला मागायला पाहिजे होते. मी दिले असते. म्हणून वर तोंड करून सांगतो पैसे नाही म्हणून. अबे जा त्या वारल्या विहिरीत उडी देऊन मर. पैसे नाहीत तर मला मागायला पाहिजे. मी दिले असते पैसे. पैसे नाहीत म्हणतो. मी देवाचं नाव घेतल्याशिवाय पैशाला हात लावत नाही. घे 10 रुपये आणि जा आपल्या बायको पोरासाठी काहीतरी खायला घे. अबे पण माझे 20 याचं खरं भलं तो म्हणतो माझं खरं. तुझे 20 हे 10 रुपये तुला कोणी दिले? हे 10 रुपये तू आता मला दिले. हे 10 रुपये मला कोणी दिले? हे मी मगाशी तुला दिले. हे 10 ने हे 10 किती झाले? 20 झाले तरी मग. अबे पण माझे 20 तुला साधा गणित करत नाही का? हे 10 रुपये मला कोणी दिले? हे मी मगाशी तुला दिले. बरोबर आहे दिले. हे 10 रुपये तुला कोणी दिले? हे तू आता मला दिले. हे 10 ने हे 10 किती झाले? 20 झाले. झाला तरी काय फिटम फाट. अबे पण पैसे खिशात कोणतरी इकडे येत आहे. मी
पाहू का? काय दाबून पाहता? केळी दाबून पाहू का म्हणजे पिकले ते आहेत का कच्चे समजून येतील. काही गरज नाही, मी एकदम ताजा केळी विकते, त्याच्यामुळे काय दाबून बाई आजकाल दुकानदाराचा काही भरोसा नाही. हो? वरती पिकलेल्या खालती पिकलेल्या मदत कच्च्या केळी असतात म्हणून म्हणतो तो तुही अशीच करतेस का मध्ये मध्येच काय? म्हणजे कच्च्या ठरतेस का? मी असले काम करत नाही, माझ्याकडे एकदम ताज्या केळी असतात. अबे बाईकडे मस्त आहे बे हा दादा केळी ताजा केळी बाई दाट का सॅम्पल. हा अशा केळी ठरतेस तू पुस्तकली चांगलीच होती ना? चांगली होती तर पुस्तकली कशी अभिच्या फलक्या फलक्या झाल्या. हे कोणती केळ हो रे? हलकी केळ. अबे याची बिजाईच वेगळी आहे फलकी बिजाई बाई अशा केळी ठेवतेस तू केळीचा हात लावायचा नाही. केळीला लावत होतो तुला लावली खारट केळी ठेवतेस तू का मीठ लावून आणलीस का? केळीकडे खारट असतात का? तेच तर मी म्हणतो खारट असतात का? मीठ लावून आणलं नाही. केळीच्या झाडाला मिठाचं पाणी घातलं. पोटाला मिठाचं पाणी. मला सांगा, तुम्हाला केळी पाहिजे का नाही? इथं सांगा, चौकशा करायच्या नाही. भाव कर रे बाईचा बरं. केळीचा भाव कर म्हणतो मी तेव्हा बसली. जवळ बोलण्याची सवय आहे ना मोठी घालायची सवय आहे. काय म्हणतेस तर बाई? काय म्हणतेस का? मला बघितलं फिरायला येऊन राहिलं का? काय म्हणतेस तुम्ही? काय म्हणतेस म्हणजे का भाव आहे तुझा? हा, केळीचा भाव काय केळीचा 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 भाव 30 रुपये. अबे माझे कशा किलो गेली म्हणलं. अबे केळी कुठे किलो न देतात का? माझी मर्जी. पैसा माझा. किलोला घेऊ का डझनला घेऊ? काही विचारशील पण मी किलोने विकत नाही, हा. मी डझनच विकते. हा कशा डझन दिली? 20 रुपये. ए, कोणत्या वेळेस पैसे उचलून मागत राहते? काय म्हणते? 20 रुपये उचलून मागते. आता उचलून यायची वेळ आहे का इथं? नाही. मग कडकीच्या जमान्यामध्ये का उचला देता कोणी? बरं, तुम्हाला केळी पाहिजे की नाही? पाहिजे पाहिजे. अभि अशा केळी पाडल्यानंतर खराब नाही होते का बाई चांगली आता तरी ठेवत जा. दाबे हात लावू नको. मी एकच वेळी अरे, लावतो मला नाही केळीला. कॅपॅसिटी प्रमाणात हे असं हात लावून हात लावतात का? कुठं बाईला असा हात लावायचा होता. प्रॅक्टिकली झालं. मोठी सवय आहे ना practical बाई करता म्हणजे. केळं ना. हा. हात धरल्याशिवाय कसा कळेल केळीचा भाव? म्हणजे हात धरल्याशिवाय तुम्ही बोलताय मंदीच बे. मी काय म्हणतो जास्त होत आहे 20 रुपये. कमी केला बाईचा भाव म्हणजे मग केळीचा भाव कमी कर असा म्हणत तो मला वाटलं तेव्हा म्हणे मी काय म्हणतो 20 रुपये आहे ना. एक काम कर 20 जास्त होते बाई. 30 रुपये देऊन टाक. 30 रुपये डझन. मी तरच टोपला त्याला आजपर्यंत मला असं वाटत होतं माझा बीजगणित कमजोर आहे याची त्याची भूमिती कमजोर आहे. बाई म्हणते 20 ना हा म्हणते 30 करतेस बे संसार संसार करतेस तू बायका परत असतेस बाई तुम्हाला केळी पाहिजे की जाऊ? बाई घेतल्याशिवाय केळी नाही घेतलं तरी तू घाबरू नको जाऊ नको पैसे असाच देऊन टाके उदार अंतकरणाचा माणूस आहो उधार अर्ज करण्याचा पैसा. मला काही पैसे दिले पाहिजे नाही. भाव काय खाल्लायस तू काय? भाव सोडून सगळंच करा. तर बाई 30 रुपये. 30 रुपये? माझे चपला खायला लावतो. बाई हा का म्हणत आहे माहित आहे? काय? 20 रुपयात म्हणजे 20 रुपये दिल्यानंतर बाई केळी सकट घरी येईल का म्हणते. 20 रुपयात मी केळी सगळं. असं म्हणतोस तू? 20 रुपयात मी केळी सगळं देऊ? असं बोलेल का बाईने केळा सहित घरी येतो असा म्हणे आलीच आहे घरी तर काही फरक पडत नाही का? बायका पुरा आहेत बाई काही होणार नाही. सज्जन माणूस आहो मी. तू ना, हं? तू काहीही करू शकतोस. एवढी गॅरंटी हो, तू काहीही बोलू शकतोस. ओळख चल माझ्या घरी. नाही करत. काही सांगू तुझ्या घरी येऊन का करू? स्वयंपाक करू?
गिरलेल्या स्वयंपाक करायची पण गोष्ट राहते का? केळी घेतो केळी इथंच घे. शिल्लक आहे तुझकड 500ची म्हणजे तुझ्या 500ची. अबे एकाच नोटाच्या गड्ड्याच्या गड्ड्या नोटाच्या, नोटाच्या. बाई याच्याकडे नोटाच्या गड्ड्याच्या गड्ड्या आहेत पण चड्ड्या घ्यायला पैसे पैसा मग वापरतो 500ची नोट आहे तुझ्या बरं का? एक काम अबे मग माझे एक काम करा. काय? तुम्ही ती 500ची नोट माझ्याकडे द्या. मी ती नोट यांच्याकडे देते. मी बँकेत येतो बँकेत जाऊ. दुकानात जा आणि माझ्यासाठी खर्रा घेऊन ये. बाई माणूस असून तू खरं खातेस बाई. हो. बाई खरं खाऊ नये बाई माणसानं. कारण? खरं खाल्ल्यामुळे कॅन्सर होतो बाई. खरं खाऊ नये आणि खरं खात असेल तर सिगरेट कोणती ओळखते? मी तुला काय सिगरेट पिणारी बाई वाटली काय? अरे खरा खात असेल तर सिगरेट ओढत जा म्हणजे अँटीबायोटिक आहे. खरा खालीस तरी काही होत नाही. मरणा लवकर मरत असेल तर माझ्या बापाचा का जाते. काय? तुम्हाला केली पाहिजे? हो. त्यामध्ये 500ची नोट. नाही मी काय म्हणतो हा म्हणा. खरंच पाहिजे ना मग 500ची नोट कशाला इकडे जा बाईचा खरं घेऊन ये. पैसे दे. पैसे मगाशी 10 रुपये दिलो त्याच पैसे घेऊन ये. म्हणजे 10 रुपये मगाशी दिलेले 10 हो घेऊन येतो. बाई तुम्ही खरा कोणता खाता? खर्रा? हा? 120. हा. 300. चमन मार. 120 300 चमन मार के लवंग तोच के इलायची का डोगा डाल के अभी लेके आता हूं. भाई, चुना कोणता मारू? घट मारू का पतला मारू? कोणाले घट चालते कोणाले पतला चालते. चुना कोणता चालते मला काय माहिती. चुना घट्टच मारायचा. पातळ चुन्याचा खरा मी अजिबात खात नाही. अबे घट चुने वाली दिसते बे. घट चुना पातळ चुना 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 आता घेऊन येतो बाई तुझा खरा. 120. हा. 300. चमन मार. लवंग तोच इलायची का डोडा डाल अभी लेके आता हूं. हाडते ब्याज झिल्लीत लवंग टोचू टोचू